सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण HSC बोर्ड रेडिसर सिलेबस 2020-21 संदर्भात जे कमी झालेलं मटेरियल आहे ते पाहणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना अशी सूचना आहे की त्यांनी आपलं टेक्स्ट बुक घेऊन बसावं आणि पेन्सिल नको कराव्यात, की जेणेकरून आपल्याला लक्षात यावं रीडिंग करत असताना की कोणता भाग वगळण्यात आलेला आहे. तर सुरुवातीला आपण फिजिक्स याच्यामधलं मी पेज नंबर आणि आर्टिकल नंबर फक्त सांगतो. पेज नंबर 11 आर्टिकल 1.4.2 स्पियर ऑफ डेथ. त्यानंतर पेज नंबर 11 वरतीच 1.4.3 व्हेकल ॲट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज. पेज नंबर 19 to 20 1.11 रोलिंग मोशन. त्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. पेज नंबर 27 to 33 2.3 pressure. 48 to 49 2.8 equation of continuity. 50 to 53 2.9 Bernoulli equation. 56 page number 3.2 behavior of gas. 57 3.3 ideal gas and real gas. त्यानंतर 57 वरती 3.4 mean free path. 61 to 62 3.8 law of इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी असे भाग वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर थर्मोडायनेमिक्स मध्ये 4.8 4.9 4.10 4.11 and 4.12 म्हणजे 4.8 ते 4.12 हीट इंजिन, रेफ्रिजरेटर्स अँड हीट पंप्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, कार्नोट सायकल अँड कार्नोट इंजिन, स्टर्लिंग सायकल. त्यानंतर ऑसिलेशन मध्ये 116 ते 117 118 19 126 127 127 128 5.7 5.9 5.14 and 5.15 हा भाग वगळलेला आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 6 सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. त्यामध्ये 6.3 6.10 आणि 6.11 रिफ्लेक्शन ऑफ वेव्हज, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स हा भाग वगळलेला आहे. वेव्ह ऑप्टिक्स मध्ये 7.2 7.6 7.7 आणि 7.10 वगळलेला आहे. त्यामध्ये कार्पस्कल नेचर, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट प्लेन बाउंड्री बिटवीन टू मीडिया, पोलरायझेशन, रिझॉल्विंग पॉवर हा भाग वगळलेला आहे. त्यानंतर चॅप्टर 8 इलेक्ट्रोस्टॅटिक्स. याच्यामध्ये 8.5 इक्विपोटेन्शियल सरफेसेस, 8.7 कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स, फ्री चार्जेस अँड बाउंड चार्जेस, 8.11 डिस्प्लेसमेंट करंट, 8.13 व्हॅन डी ग्राफ जनरेटर. त्यानंतर चॅप्टर नंबर 10 मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. त्यामध्ये 10.3 अँड 10.4 सायक्लोट्रॉन मोशन आणि हेलिकल मोशन हा भाग वगळलेला आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 11 मॅग्नेटिक मटेरियल्स मध्ये टॉर्क ऍक्टिंग ऑन अ मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड तो 11.2 वगळलेला आहे. त्यानंतर 11.5 मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स, 11.6 हिस्टेरेसिस, 11.7 परमनंट मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेट, 11.8 मॅग्नेटिक शिल्डिंग हा भाग वगळलेला आहे. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्यामध्ये आर्टिकल नंबर 12.6 induced EMF in a stationary coil in a changing magnetic field. त्यानंतर 12.7 12.8 12.13 हा सुद्धा भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 13 AC सर्किट्स मध्ये 13.2 AC जनरेटर, 13.6 पॉवर इन AC सर्किट्स, 13.9 शार्पनेस ऑफ रेझोनन्स क्यू फॅक्टर, 13.10 choke coil. चॅप्टर नंबर 14 ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. त्यामध्ये 14.2 समरी ऑफ अनालिसिस ऑफ ऑब्झर्वेशन फ्रॉम आणि 14.4 फोटोसेल, 14.6 डिव्हिजन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. चॅप्टर नंबर 15 स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय. त्यामध्ये 15.3 15.7 15.8 15.9 अँड 15.11 हे कमी केलेलं आहे. चॅप्टर नंबर 16 सेमीकंडक्टर डिव्हायसेस. त्यामध्ये 16.3.1 जेनर डायोड.
असा भाग कमी करण्यात आलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं, जे कोविड-19च्या या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे it may be difficult to complete even 75% practicals and activities. Hence, for the year 2020-21, the students are required to perform only 60% of the practicals and activities. 60% प्रॅक्टिकल आणि ऍक्टिव्हिटी आपल्याला घ्यायच्या आहेत. हेही लक्षात ठेवा. प्रॅक्टिकल सुद्धा आता कमी केलेले आहेत. त्यानंतर केमिस्ट्रीकडे जा आपण. तर त्याच्यामध्ये सॉलिड स्टेटमध्ये क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि अमॉर्फस सॉलिड हा पहिलाच पार्ट वगळण्यात आलेला आहे. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल्स क्रिस्टल इन एफसीसी लॅटिस मधले पॅकिंग इफिशियन्सी कॅन्सल केलेली आहे, डिलीट केलेली आहे. टेबल 1.3 एज लेंथ अँड पार्टिकल पॅरामीटर्स हे सुद्धा वगळण्यात आलेलं आहे इन द क्युबिक सिस्टीम. टेबल नंबर 1.4 पॉईंट नंबर 3. त्यानंतर एफसीसी HCP ओनली हे वगळलेलं आहे. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हा सुद्धा भाग वगळलेला आहे. म्हणजे HCP आणि FCC हा जो भाग आहे तो कम्प्लीट वगळलेला आहे. पॅकिंग ऑफ FCC अँड HCP. त्यानंतर जे दुसरा चॅप्टर आहे सोल्युशन्स, डेमॉन्स्ट्रेशन अँड एक्सेप्शन टू हेनरीज लॉ. हेनरीज लॉ जो आहे तो आहेच, परंतु त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आणि एक्सेप्शन्स तो भाग डिलीट केलेला आहे. त्यानंतर 2.11.2 क्वांटम ऑफ फॅक्टर. त्यानंतर मॉडिफिकेशन ऑफ एक्सप्रेशन्स ऑफ क्वालिटी प्रॉपर्टी, क्वांटम ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. प्रॉब्लेम नंबर 2.10, 11, 12 आणि 14 हे वगळलेले आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 3 आयोनिक इक्विलिब्रिया. त्यामध्ये इंट्रोडक्शन, ऍसिडिटी, बेसिसिटी अँड न्यूट्रलिटी ऑफ ॲक्युअस सोल्युशन्स 3.6.2 वगळलेला आहे. इंट्रोडक्शनचा 3.1 वगळलेला आहे. 3.8.3 प्रॉपर्टीज ऑफ बफर तो सुद्धा वगळलेला आहे. 3.10.1 कॉमन आयन इफेक्ट अँड सोल्युबिलिटी तो सुद्धा भाग वगळलेला आहे. त्यानंतर केमिकल थर्मोडायनॅमिक्स मध्ये इंट्रोडक्शन वगळले. 4.2.6 थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, की पॉइंट्स ऑफ फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस, एंट्रोपी अँड स्पॉन्टेनिटी. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, गिब्स एनर्जी अँड स्पॉन्टेनिटी अँड डेल्टा H और डेल्टा S. टेम्परेचर ऑफ इक्विलिब्रियम, गिब्स फंक्शन अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. प्रॉब्लेम नंबर 4.16, 17, 4.18, 4.19 अँड 4.20 हे वगळलेलं आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये इंट्रोडक्शन वगळले. आयोनिक कंडक्शन वगळलेला आहे. मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन वगळलेला आहे. सिग्निफिकन्स ऑफ नॉन कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स, इलेक्ट्रोड्स, ड्राय सेल, लीड अक्युमुलेटर, फ्युएल सेल्स हा भाग वगळलेला आहे. केमिकल कायनेटिक्समध्ये इंट्रोडक्शन, कोलिजन थिअरी ऑफ बायोमॉलिक्युलर रिॲक्शन्स, टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रिॲक्शन रेट, प्रॉब्लेम्स 6.12, 6.13 अँड 6.14. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 त्यामध्ये इंट्रोडक्शन वगळलेला आहे. टेबल 7.2 ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16 एलिमेंट्स. टेबल 7.3 अँड 7.4 ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 17 अँड 18. टेबल 7.5, 7.6 प्रॉपर्टीज ऑफ हॅलाइड्स ऑफ ग्रुप 16 अँड 17 एलिमेंट्स. Then 7.9 oxygen and compounds of oxygen. 7.1 flow diagram for manufacture of sulfuric acid. 7.11.2 hydrogen chloride. 7.13 compounds of xenon excluding table number 7.14. मग xenon ची कंपाऊंड काढून टाकलेत, फक्त त्याचा टेबल नंबर 7.14 तो सिलेबसला आहे. त्यानंतर ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स त्यामध्ये 8.1.1 जनरल इंट्रोडक्शन वगळलेला आहे. टेबल 8.5 ॲटॉमिक प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. टेबल 8.6 आयनायझेशन एन्थाल्पी ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. रिमेंबर हा भाग वगळण्यात आलेला आहे. कंपाऊंड्स ऑफ मॅंगनीज अँड क्रोमियम हा सुद्धा भाग वगळलेला आहे. त्यानंतर 8.6.1 मेटलर्जी हा भाग वगळलेला आहे. त्यानंतर 8.6.2
extraction of iron from hematite ore using blast furnace. Table 8.12 ionic enthalpy of lanthanides problem. Table 8.13 effective magnetic movements of lanthanides. त्यानंतर coordination compound मध्ये 9.9.6 crystal field theory CFT, factors affecting crystal field splitting parameters, 9.9.8 color of octahedral complexes and 9.9.9 tetrahedral complexes. हा भाग वगळलेला आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये सॅन्डमेयर रिएक्शन वगळलेली आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्युल्स RNAS कॉन्फिगरेशन वगळलेला आहे. लॅबोरेटरी टेस्ट ऑफ हॅलो अल्केन्स ती एक मेथड वगळण्यात आलेली आहे. प्रिपरेशन हॅलो अल्केनची लॅबोरेटरी टेस्ट. आणि 10.7 युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ सम पॉलिहॅलोजन कंपाऊंड्स. त्यामध्ये DDT आहे, क्लोरोफॉर्म, आयोडोफॉर्म, फ्रेयॉन्स हे संपूर्ण शेवटचा भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स मध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम अल्काइल हॅलाइड बाय ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन्स, लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्कोहोल्स अँड फेनॉल्स, लिटमस टेस्ट, रिएक्शन विथ बेस हा भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर रिएक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स टू अल्किन्स आणि लॅबोरेटरी टेस्ट ऑफ इथर्स तो भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये इंट्रोडक्शन, प्रिपरेशन बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम हायड्रोकार्बन्स, प्रिपरेशन ऑफ atomic aromatic ketones from acyl chlorides, laboratory test for ketonic group, laboratory test for carboxylic group. त्यानंतर अमाइन्स, त्यामध्ये लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन्स, रिएक्शन विथ फ्लोरोबोरिक ऍसिड, रिएक्शन इन्व्हॉल्विंग रिटेन्शन ऑफ डायझोनियम ग्रुप. त्यानंतर बायोमॉलिक्युल्स मध्ये इंट्रोडक्शन, पॉलिसॅकराइड मध्ये स्टार्च, सेल्युलोज आणि ग्लायकोजन वगळलेला आहे. सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन अँड क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन हे सुद्धा वगळलेलं आहे. फक्त प्रायमरी स्ट्रक्चर ठेवण्यात आलेलं आहे. फिगर 14.26 फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियोसाइड, फिगर 14.27 स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाइड, फिगर 14.28 फॉर्मेशन ऑफ डायन्यूक्लियोटाइड, 14.4.3 DNA डबल हेलिक्स हा भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 15 इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री, त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स वगळलेला आहे. फेनॉल, फॉर्मॅल्डिहाइड अँड रिलेटेड पॉलिमर्स वगळलेला आहे. प्रिपरेशन ऑफ बॅकेलाइट, फॉर्मेशन ऑफ क्रॉस लिंक्ड मॅलॅम अँड फॉर्मॅल्डिहाइड रेझिन, विस्कस रेयॉन, फॉर्मेशन ऑफ विस्कस रेयॉन, मॉलिक्युलर मास अँड डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन ऑफ पॉलिमर्स. त्यानंतर ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्रीच्यामध्ये मायक्रो मटेरियल्स ऑफ ॲटम्स, scales of nanomaterials, thermal properties, mechanical properties, electrical conductivity, synthesis of nanomaterial, photographs of instruments आणि 60% ऑफ टोटल केमिस्ट्री प्रॅक्टिकल शुड बी कंडक्टेड. या वर्षासाठी फक्त 60% प्रॅक्टिकलचा भाग ठेवण्यात आलेला आहे. हाही अतिशय महत्वाचा बदल इथं झालेला आहे. त्यानंतर बायोलॉजीकडे आपण जाऊया. त्यामध्ये पहिला जो चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, त्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन हे डिलीट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स मध्ये सुद्धा असेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स हा भाग काढलेला आहे. चॅप्टर नंबर 3 आहे तसा आहे, चॅप्टर नंबर 4 आहे तसा आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही. चॅप्टर नंबर 5 ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ, त्यामध्ये 5.1, 2, 3, 4, 5, 7, 6 फक्त आहे तसा ठेवलेला आहे. 8, 9, 10, 11, 12 हा भाग काढलेला आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 6 प्लांट वॉटर रिलेशन्स, त्यामध्ये 6.4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 म्हणजे 4 to 13 हा भाग काढून टाकलेला आहे. चॅप्टर नंबर 7 प्लांट ग्रोथ, त्यामध्ये 7.1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आहे तसा आहे तो ठेवलेला आहे. 10, 11, 12, 13 म्हणजे 7.9 फक्त ठेवला आहे, बाकी सगळं डिलीट केलेलं आहे 13 पर्यंत. चॅप्टर नंबर 8 रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, त्यामध्ये 8.5 मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट्स, आर्टिफिशियल व्हेंटिलेशन, व्हेंटिलेटर आणि फ्रॉम 8.16 एन्जिओग्राफी
हार्ट ट्रान्सप्लांट, सायलेंट हार्ट अटॅक हा भाग वगळलेला आहे. नंतर चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, त्याच्यामध्ये फ्रॉम 9.6 रिफ्लेक्स ॲक्शन अँड चार्ट तो डिलीट केलेला भाग आहे. 9.15 टाइप्स ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन्स आणि 9.7 रिसेप्टर्स हा भाग डिलीट केलेला आहे. चॅप्टर नंबर 10 आहे तसा आहे, त्याच्यामध्ये काय बदल नाही. ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. त्यानंतर चॅप्टर नंबर 11 एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन, त्यामध्ये 11.2, 3, 4 आणि 6 1 आहेच. 11.2 प्लांट ब्रीडिंग, 3 टिश्यू कल्चर, 4 सिंगल सेल प्रोटीन आणि ॲनिमल हजबंड्री हे जो भाग आहे तो वगळलेला आहे. चॅप्टर नंबर 12 बायोटेक्नॉलॉजी, नो टॉपिक इज डिलीटेड फ्रॉम दिस चॅप्टर, काही वगळलेलं नाही. चॅप्टर नंबर 13 ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन हाही आहे तसा टॉपिक आहे. चॅप्टर नंबर 14 इकोसिस्टीम्स अँड एनर्जी फ्लो, त्यामध्ये 14.1, 2, 3, 4 अँड 6 इकोसिस्टीम, एनर्जी फ्लो, इकॉलॉजिकल पॅरामीटर्स, न्यूट्रिएंट सायकल, इकोसिस्टीम सर्व्हिसेस हा भाग वगळलेला आहे. चॅप्टर नंबर 15 बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज, त्यामध्ये 15.7 एन्व्हायरमेंटल इश्यूज, त्यामध्ये एअर पोल्युशन अँड कंट्रोल मेजर्स, नॉईज पोल्युशन अँड कंट्रोल मेजर्स, वॉटर पोल्युशन अँड इट्स कंट्रोल, थर्मल पोल्युशन, मेजर्स टू रिड्यूस सीवेज वॉटर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, अशा पद्धतीनं हा भाग वगळलेला. त्यानंतर 15.8 ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग, 15.9 ओझोन डिप्लेक्शन, 15.10 डिफॉरेस्टेशन हा भाग वगळलेला आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये मॅथमॅटिकल लॉजिक, तो मी फक्त आता कॉलम सांगतो. 1.3.2, त्यानंतर 1.5 हा वगळलेला आहे. मॅट्रासिसमध्ये पेज नंबर 40 वरती इनिक्वेन्सेस ऑफ इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स आणि 57 वरती 2.3.2 मेथड ऑफ रिडक्शन हा वगळलेला आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये द जनरल सोल्युशन थेरम 3.1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे 3.1 to 3.6 हे वगळलेलं आहे थेरम. त्यानंतर ऍप्लिकेशन्स ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल हे सुद्धा वगळलेलं आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मध्ये जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय हे वगळलेलं आहे. त्यानंतर वेक्टर्समध्ये 5.5.1 प्रूफ ऑफ थेरम 9, त्यानंतर 5.5.1 प्रूफ ऑफ थेरम 10, 9 आणि 10 थेरम हे वगळलेलं आहे. लाईन अँड प्लेनमध्ये वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट 5.5.2, त्यानंतर 6.5.1 अँगल बिटवीन प्लेन्स, 6.5.2 अँगल बिटवीन अ लाईन अँड अ प्लेन, 6.6 कोप्लॅनेटरी ऑफ टू लाईन्स, 6.7 डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ प्लेन, 7.2.2 हे लिनियर प्रोग्रामिंगमध्ये मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ LLP अँड वर्ड प्रॉब्लेम्स हे सुद्धा वगळलेलं आहे. आणि पार्ट 2 मध्ये डिफरन्शिएशनमध्ये 1.5.2 सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स, त्यानंतर 2.2.1 ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये अप्रॉक्सिमेशन, रोल्स थेरम, लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम, त्यानंतर इनडेफिनेट इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रल ऑफ टाईप, त्यानंतर 3.5 समथिंग इंटरेस्टिंग हा भाग वगळलेला आहे. त्यानंतर डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये 4.1 डेफिनेट इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ सम, रिडक्शन फॉर्म्युली, त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल्स. तर हा सगळ्या विषयांचा मिळून रिड्यूस केलेला सिलेबस आहे. तर आपण सर्वांनी याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घेऊन टेक्स्टबुकमधून आपल्या हा भाग आहे तो तर मार्किंग करून घ्यायचा आहे आणि रीड करत असताना आपल्याला हा भाग इव्हॅल्युएशनसाठी नाही हे लक्षात ठेवायचं आहे. परंतु ज्या राष्ट्रीय पातळीवरच्या एक्झाम आहेत, नॅशनल लेवल एक्झाममध्ये नीट, JEE या एक्झामसाठी आपल्याला मॅच करायला पाहिजे की CBSE आणि आपलं बोर्ड याच्यामध्ये भरपूर प्रमाणात त्यांनी मॅच केलेला आहे की वगळण्याच्या बाबतीमध्ये. त्यांनी जसा सिलेबस वगळला तसाच आपल्याही बोर्डाने वगळलेला आहे. त्यामुळं तो भाग नॅशनल एक्झाममध्ये सुद्धा येण्याची शक्यता कमी आहे.
तर आपण हा व्हिडिओ खास त्यासाठी बनला होता. थँक्यू.